पुणे पुढच्या घडामोडीकडे बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांचा अजून एक कारनामा समोर आलाय। सुशील रहेजा यांचा डेल्ना इमारतीत अनधिकृतरित्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न होता। डेल्ना इमारतीतील रहिवाशांनं हा आरोप केलाय। डेल्ना इमारत रहेजांना पुनर्विकास त्या इमारतीचा करायचा आहे, त्यामुळेच रहिवाशांची परवानगी न घेताच प्रशासनाला हाताशी धरत या इमारतीवर रहेजा यांनी ताबा मिळवला असा आरोप रहिवाशांनी केलाय। तर बिल्डर रहेजा यांचा आणखी एक हा कारनामा समोर आलेला आहे। डेल्ना इमारतीच्या पुनर्विकासासंदर्भात तिथल्या रहिवाशांनी आरोप केलेला आहे। जितना भी वो हमको पैसे के हिसाब से हम लोग को तकलीफ बहुत दे रहे हैं, क्योंकि वो बोल रहे हैं कि वो बीएमसी में थोड़ा भी पैसा देके ये बिल्डिंग को C1 करके हम लोग को 7 दिन में हटा सकते हैं हम लोग को बिल्डिंग। और बहुत सारे थ्रेट्स करते हैं हमको, जैसे कि मैं पानी नहीं रोक देगा मीटिंग में, और नेक्स्ट चीज़ पता चला कि पानी पूरा रोक दिया उसने। ऐसा बहुत सारी तकलीफ दे रहे हैं बिल्डिंग हम लोग को, और बहुत दादागिरी कर रहे हैं। बेसिकली हमको बहुत हैरेस कर रहे हैं सुशील रहेजा। बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची वंचितच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। बिल्डर रहेजाचं चेंबूरमधील कार्यालय वंचितच्या कार्यकर्त्यांनी फोडलं। आरोपींना घेऊन पोलीस मेडिकलसाठी आता रवाना झालेत। अटक केलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे। सगळे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आता वंचितचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना चेंबूरच्या शताब्दी रुग्णालयामध्ये मेडिकलसाठी आणण्यात आलेलं आहे। त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जातं आणि कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आज त्यांना जामीन मिळणार आहे की त्यांची पीसी मागितली जाणार आहे आणि पोलीस कस्टडी मागून मग आणखी जास्त या सगळ्या संदर्भामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं जाणार आहे। हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे वंचितच्या कार्यकर्त्यांनी ज्या रहेजा डेव्हलपरचं कार्यालय फोडलं होतं त्या आरोपींना आता शताब्दी रुग्णालय चेंबूर या ठिकाणी मेडिकलसाठी आणण्यात आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी आता पोलिसांची भूमिका काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।